Good morning, students. Today I am going to tell you about the elements of novel and the types of novel. So these are the two last points in 4.1 history of novel. So let's begin with the elements of novel, ज्याला मराठीमध्ये आपण कादंबरीचे घटक असं म्हणू शकतो. या घटक एकत्र येऊन एखादी कादंबरी तयार होत असते. So let's begin with the elements of novel. First element is theme, which is very short, and we can call it the central idea of the novel. कादंबरीची सेंट्रल आयडिया, मुख्य विषय कादंबरीचा काय आहे, हा थीममध्ये त्या ठिकाणी येतो. थीम म्हणजे थोडक्यात विषय जो अतिशय शॉर्ट असतो. आता एक्झाम्पल आपण ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे ही जी कादंबरी आपल्या सिलेबसला पण आहे आणि आर के नारायण यांची ही कादंबरी आहे. इफ आय आस्क यू, so what is the theme of this novel? So we can say that the theme of this novel is religion and blind faith, crime and punishment. त्याचबरोबर अजून या कादंबरीची थीम आयरनी ऑफ फेट असेही त्या ठिकाणी असू शकते, म्हणजे नशिबाची त्या ठिकाणी एक शोकांतिका, किंवा क्राईम अँड पनिशमेंट, मर्डर अँड पनिशमेंट, किंवा क्राईम आणि पनिशमेंट, किंवा रिलिजन अँड ब्लाइंड फेथ ही सुद्धा या कादंबरीची थीम असू शकते, विषय असू शकतो, जो अतिशय शॉर्ट असतो. सो दिस इज थीम. सेकंड इज प्लॉट. प्लॉटला मराठीमध्ये आपण कथानक असं म्हणतो. कथानक म्हणजे ती जी थीम डोळ्यासमोर ठेवून कादंबरी लिहिलेली आहे, ती थीम पूर्ण होण्यासाठी जे वेगवेगळे इन्सिडेंट्स वापरलेले जातात, ते सर्व इन्सिडेंट्स एकत्र करून प्लॉट तयार होत असतो, ज्याला आपण कथानक असं म्हणतो. कथानक म्हणजेच थोडक्यात त्या कादंबरीची कथा किंवा स्टोरी आपण असं म्हणू शकतो. त्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट्स दाखवले जातात, वेगवेगळ्या घटना दर्शविल्या जातात. सो प्लॉट इज अ स्टोरी ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक अप अ थीम. थीम पूर्ण होण्यासाठी, थीम पूर्ण करण्यासाठी जे वेगवेगळे इव्हेंट एकत्र केलेले असतात, त्याला आपण प्लॉट असं म्हणतो, कथानक म्हणतो. आता या ॲन ॲस्ट्रॉलजर्स डेचे जर आपण प्लॉट पाहिले तर त्या ठिकाणी अनेक प्लॉट्स आहेत. जसं त्या ॲस्ट्रॉलॉजरचं दैनंदिन रुटीन त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. त्याचं एकंदरीत डेली शेड्यूल त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे सुरुवातीला. नंतर त्या ठिकाणी तो गुरुनायक त्या ठिकाणी दाखवलेला आहे, त्याची आणि ॲस्ट्रॉलॉजीची भेट दाखवली आहे. नंतर त्या ठिकाणी व्हेन ॲन ॲस्ट्रॉलॉजर वेन टू हिज होम अँड ही टोल्ड हिज वाईफ अबाउट the past, what had happened. So all these are the events which are interwoven in plot, we can say. हे सगळे घटक एकत्र येऊन प्लॉट तयार होतो. प्लॉट म्हणजे कथानक. तिसरं त्या ठिकाणी इलेमेंट आहे कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे पात्र. सो कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट बिकॉज ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट्स टेक प्लेस. त्या ठिकाणी इव्हेंट म्हणजे घटना घडण्यासाठी पात्रांची गरज असते. पात्र नसेल तर त्या ठिकाणी ती कादंबरी पूर्ण होऊ शकत नाही. सो कॅरेक्टर इज an important element of novel, we can call it. So again these characters can divide into main or important characters and minor characters, major characters and minor characters. But in any novel देर इज ए प्रोटॅगॉनिस्ट. त्या ठिकाणी प्रोटॅगॉनिस्ट असतो, म्हणजेच एक नायक असतो, मुख्य एक पात्र असतं, आणि इतर काही मायनर कॅरेक्टर्स असतात. जे मेन कॅरेक्टर असतं, सो इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राईब्ड इन डिटेल बाय द रायटर. म्हणजे मेन कॅरेक्टरबद्दल जास्त लिखाण असतं आणि मायनर कॅरेक्टरबद्दल खूप कमी लिखाण रायटर त्या ठिकाणी करत असतात, नॉव्हेलिस्ट करत असतात. अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डेमध्ये अँड ॲस्ट्रॉलॉजर is the protagonist, is the main character or an important character, and the minor characters are like an astrologer's wife, त्याचबरोबर गुरु नायक and his friend. So these are some 2-3 minor characters, but the important character is astrologer. Third
फोर्थ इलेमेंट इज सेटिंग. सेटिंगला मराठीमध्ये आपण देखावा म्हणू शकतो. आता ही स्टोरी कोणत्या वेळी घडली, कुठे घडली, म्हणजे ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, टाईम त्या ठिकाणी काय होता, त्याचबरोबर ती कुठल्या वातावरणामध्ये घडली, लाईफस्टाईल त्या ठिकाणी काय होती, लोकांचं त्या ठिकाणी राहणीमान कसं होतं, या सर्व गोष्टी सेटिंगमध्ये कन्सिडर होतात. सो सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. ज्या ठिकाणी ही स्टोरी घडती त्याचं बॅकग्राऊंड. मग त्यामध्ये टाईम, पिरियड, त्याचबरोबर प्लेस, क्लायमेट अँड लाईफस्टाईल या सगळ्या घटकांचा त्यामध्ये समावेश होतो. हे सर्व एकत्र येऊन सेटिंग तयार होत असते, म्हणजे स्टोरी कुठे घडली. आता आपण ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डेचा जर विचार केला तर त्या ठिकाणी टाऊन हॉल पार्क जो आहे तो एरिया, सो तो या सेटिंगमध्ये येणार आहे. आजूबाजूला तो एक वेंडर त्या ठिकाणी शेजारी दाखवलेला आहे, वेंडरचा स्टॉल आहे. प्रचंड त्या ठिकाणी गर्दी आहे. सो इमेन्स क्राऊड मूव्ज अप अँड डाऊन. एकदम क्राऊडेड एरिया आहे, एकदम त्या ठिकाणी रुरल ॲटमॉस्फिअर त्या ठिकाणी आहे. ग्रामीण त्या ठिकाणी जीवन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बाजार एक सेंट्रल त्या ठिकाणी गावातलं ते ठिकाण आहे. या सगळ्या गोष्टी या सेटिंगमध्ये कन्सिडर होतात. द नेक्स्ट एलिमेंट इज कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्टला मराठीमध्ये संघर्ष त्या ठिकाणी म्हटलं जातं. यामध्ये द स्ट्रगल बिटवीन अपोजिट फोर्सेस. कुठल्याही कादंबरीमध्ये कॅरेक्टर्समध्ये जर संघर्ष दाखवला नसेल तर ती कादंबरी वाचक तेवढ्या इंटरेस्टनी वाचू शकत नाही. कॅरेक्टर्समध्ये संघर्ष, चांगलं वाईट जे म्हणजे कॅरेक्टर्स असतात, काही चांगले कॅरेक्टर, काही वाईट कॅरेक्टर, मग त्यांच्यातला संघर्ष दाखवला जातो, जेणेकरून त्या ठिकाणी वाचकांना एक प्रकारे त्या कादंबरीमध्ये इंटरेस्ट निर्माण होतो किंवा क्युरिओसिटी निर्माण होते. सो कॉन्फ्लिक्ट मीन्स द स्ट्रगल बिटवीन अपोजिट फोर्सेस. त्या ठिकाणी अपोजिट फोर्सेसमध्ये स्ट्रगल दर्शविला जातो आणि यामुळेच जे प्लॉट आहे, जे कथानक आहे ते पूर्ण होतं आणि रीडर्स पण अतिशय इंटरेस्टिंगली किंवा क्युरिओसिटीने ती कादंबरी वाचतात. आता पुन्हा कॉन्फ्लिक्टचे पुन्हा दोन प्रकार पडतात, ज्यामध्ये इंटरनल कॉन्फ्लिक्ट असतं आणि एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट असतं. इंटरनल कॉन्फ्लिक्ट म्हणजे जे आतमध्ये मनामध्ये तो संघर्ष असतो, मनामध्ये तो विचार त्या पद्धतीने केला जातो, याला इंटरनल कॉन्फ्लिक्ट. आणि एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट म्हणजे तो जो संघर्ष आहे तो त्या कॅरेक्टरच्या कृतीमधून वाचकांसमोर दर्शविला जातो किंवा वाचकांना तो दाखवला जातो. त्यांच्या ॲक्शन्समधून, त्यांच्या जेस्चर्समधून तो संघर्ष त्या ठिकाणी ते पात्र एक्सप्रेस करत असतात. दॅट इज एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट. द लास्ट एलिमेंट ऑफ नॉवेल इज लँग्वेज ऑर स्टाईल. आता कादंबरीकाराने कादंबरी लिहिण्यासाठी कुठली भाषा, कोणत्या भाषा, म्हणजे आता इंग्रजी त्या ठिकाणी जर कादंबरी असेल तर इंग्रजीचाच ते वापर करणार आहेत, परंतु इंग्रजीमध्ये सुद्धा सिम्पल त्या ठिकाणी कॉमन इंग्लिश असते. एकदम त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कादंबरी जर लिहिली असेल तर ते त्या पद्धतीचं ते इंग्लिश वर्ड्स, फ्रेजेस किंवा वर्ड्स वापरले जातात. टेक्निक्स त्या ठिकाणी वेगवेगळे असतात कादंबरी लिहिताना. बघा, द लँग्वेज अँड द टेक्निक्स यूज्ड बाय द ऑथर फॉर नॅरेशन, म्हणजे कथानक पूर्ण करताना, कथा त्या ठिकाणी कंप्लीट करताना लँग्वेज आणि टेक्निक्स, कोणते टेक्निक्स वापरले आहे याचा विचार या लँग्वेज किंवा स्टाईल या एलिमेंटमध्ये केला जातो. मग ती नॉवेल अतिशय लॉंग आहे, फ्रेजेस जास्त वापरलेला आहे, किंवा सिम्पल लँग्वेजमध्ये ती राईट केलेली आहे, लिहिलेली आहे, किंवा अतिशय शॉर्ट आहे, लॅकॉनिक त्याला म्हटलं जातं. सो आता ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डेचा जर विचार केला, सो इट्स व्हेरी सिम्पल लँग्वेज यूज्ड इन दिस नॉवेल अँड इट इज लॅकॉनिक किंवा शॉर्ट. त्या ठिकाणी अतिशय शॉर्ट आहे, अतिशय शॉर्ट. तुम्ही जर पाहिली अगदी 3-4 किंवा 5 पेजेसमध्ये ही कादंबरी त्या ठिकाणी आहे, म्हणजे खूप शॉर्ट ही नॉवेल आहे. याला लॅकॉनिक त्या ठिकाणी म्हटलं जातं. सो दीज आर द 6 एलिमेंट्स ऑफ नॉवेल. देन वी टर्न टू आवर नेक्स्ट टॉपिक, दॅट इज टाईप्स ऑफ नॉवेल. हा एक महत्त्वाचा आणि एक थोडासा मोठा टॉपिक आहे. टाईप्स ऑफ नॉवेल, कादंबरीचे प्रकार त्या ठिकाणी पडतात. आता साहजिकच कादंबरी लिहिताना रायटरच्या इंटेन्शन त्या ठिकाणी कसं आहे,
कुठल्या स्वरूपाचं लिखाण ते करतात त्यावरून त्या कादंबरीचं टाईप किंवा त्या कादंबरीचा प्रकार ठरला जातो. जनरली एक 10 ते 12 प्रकारच्या कादंबऱ्या आहेत, कादंबऱ्यांचे प्रकार आहेत. पहिली कादंबरी आहे रिअलिस्टिक नॉवेल, जे अतिशय सोपं आहे. रिअलिस्टिक म्हणजे वास्तविक कादंबरी म्हणू शकतो किंवा वास्तववादी कादंबरी असं म्हणू शकतो. साहजिकच यामध्ये ज्या वास्तविक घटना आपल्या अवतीभोवती घडतात किंवा कादंबरीकाराच्या अवतीभोवती घडतात, कादंबरीकार स्वतः ते अनुभव घेतात, अशा घटना, अशा गोष्टी कादंबरीमध्ये मांडणं किंवा त्याबद्दल लिखाण करणं याला वास्तववादी कादंबरी आपण म्हणू शकतो किंवा रिअलिस्टिक नॉवेल म्हणू शकतो. सी द डेफिनेशन, इट इज अ फिक्शन दॅट गिव्ज द इफेक्ट ऑफ रिअलिझम. त्या ठिकाणी रिअलिझम म्हणजे वास्तविकता, वास्तविकता त्या कादंबरीमध्ये दिसून येणे याला आपण रिअलिस्टिक नॉवेल म्हणू शकतो. लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ रिअलिस्टिक नॉवेल. द आर्ट ऑफ बीइंग नॉर्मल, दिस इज और इट इज ए रिअलिस्टिक नॉवेल रिटन बाय लिसा विल्यमसन. लिसा विल्यमसन नावाच्या वुमन नॉवेलिस्टने ही द आर्ट ऑफ बीइंग नॉर्मल रिअलिस्टिक नॉवेल ही लिहिलेली आहे. सेकंड टाईप ऑफ नॉवेल इज पिकॅरेस्क नॉवेल. हा एक वेगळा प्रकार आहे. पिकॅरेस्क नॉवेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगोनिस्ट हू इज नॉट रिस्पेक्टेबल पर्सन इन अ नॉवेल. त्या ठिकाणी एक पिकॅरेस्क नॉवेल नावाचा दुसरा प्रकार आहे, ज्यामध्ये जो प्रोटॅगॉनिस्ट या कादंबरीकाराने रंगवलेला आहे तो एक दुर्लक्षित, त्या ठिकाणी तो नायक आहे, ते दुर्लक्षित एक पात्र दाखवलं आहे आणि तो नायक नेहमी ॲडव्हेंचरच्या शोधात असतो आणि त्यासाठी तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी, त्या ठिकाणी ते ॲडव्हेंचर्स म्हणजे साहसी काम, साहसी कृत्य शोधण्याचा तो प्रयत्न करत असतो. अशा प्रकारच्या नॉवेलला पिकॅरेस्क नॉवेल असं म्हटलं जातं, ज्यामध्ये नायक एकदम अनरिस्पेक्टेबल पर्सन, अतिशय दुर्लक्षित त्या ठिकाणी ते पात्र असतं, जे ॲडव्हेंचरच्या, साहसाच्या शोधासाठी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी भटकंती ते करत असतं. अशा प्रकारच्या नॉवेलला पिकॅरेस्क नॉवेल असं म्हटलं जातं. आणि त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल बघा, ॲडव्हेंचर्स ऑफ हुकलबेरी फिन नावाची एक कादंबरी आहे, मार्क ट्वेन यांची. ॲडव्हेंचर्स ऑफ हुकलबेरी फिन, इट इज पिकॅरेस्क नॉवेल. तिसरा प्रकार आहे हिस्टॉरिकल नॉवेल, ऐतिहासिक त्या ठिकाणी कादंबरी म्हणू शकतो. अ हिस्टॉरिकल नॉवेल इज अ नॉवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. काही नाही, त्या ठिकाणी भूतकाळात घडून गेलेल्या एखाद्या घटनेबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल पास्टमधल्या लिखाण करणं, त्या ठिकाणी भूतकाळामध्ये घडून गेले किंवा लिखाणापूर्वी घडून गेलेल्या एखाद्या घटनेबद्दल लिखाण करणं. सो A Tale of Two Cities written by Charles Dickens is a historical novel. War and Peace written by Leo Tolstoy is also a historical novel. ऐतिहासिक त्या ठिकाणी सोपं आहे, त्या ठिकाणी भूतकाळामध्ये मग एखाद्या व्यक्तीबद्दल असेल, एखाद्या महत्त्वाच्या घटनेबद्दल, आता वॉर होऊन गेलेले आहे किंवा एकदम आयडेंटिकल गोष्टी भूतकाळात होऊन गेलेल्या आहेत, ज्याबद्दल नॉवेल्सला लिखाण करावं असं वाटतं भूतकाळातील घटनेबद्दल, त्या सर्व कादंबऱ्या हिस्टॉरिकल नॉवेलमध्ये कन्सिडर होतात. चौथा प्रकार आहे इपिस्टोलरी नॉवेल. आता हे इपिस्टोलरी नॉवेल जे आहे बघा, इट इज अ नॉवेल दॅट इन विच द रायटर प्रेझेंट्स द नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. काही डॉक्युमेंटचा आधार घेऊन, काही कागदपत्रांचा आधार घेऊन एखादी नॉवेल लिहिणे. आता पास्टमध्ये घडून गेलेले जे काही महत्त्वाचे दस्तावेज आहे, महत्त्वाचे त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स आहे, त्या ठिकाणी एक्झाम्पल जर म्हटलं तर महात्मा गांधींनी ब्रिटिश गव्हर्नमेंटशी केलेला पत्रव्यवहार किंवा सुभाषचंद्र बोस यांनी त्या ठिकाणी सेकंड वर्ल्ड वॉरच्या दरम्यान इतर देशांच्या प्रमुखांशी केलेला पत्रव्यवहार यांचा आधार घेऊन कादंबरीमध्ये त्या डॉक्युमेंट्समध्ये केलेल्या लिखाणाचा संदर्भ घेऊन एखादी नॉवेल पूर्ण करणं, अशा प्रकारच्या नॉवेलला इपिस्टोलरी नॉवेल त्या ठिकाणी म्हटलं जातं. द कलर पर्पल, ॲलिस वॉकर यांची इपिस्टोलरी नॉवेल अतिशय प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर द मूनस्टोन रिटन बाय विकी कोलिन्स, डॅडी लॉंग लेग्स रिटन बाय जीन वेबस्टर इन 1912 मध्ये ही इपिस्टोलरी नॉवेल लिहिली गेली आहे. देन द व्हाईट टायगर, इट्स व्हेरी फेमस इपिस्टोलरी नॉवेल रिटन बाय अरविंद अडिगा, अन इंडियन नॉव्हेलिस्ट ते आहे. त्यांची
द व्हाईट टायगर नावाची अतिशय एपिस्टोलरी नॉवेल प्रसिद्ध त्या ठिकाणी आहे, रिटन बाय अरविंद अडिगा. त्यानंतर पुढे गोथिक नॉवेल आहे, एक जनरली थोडी भीतीदायक अशी कादंबरी असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो, कारण अशा प्रकारच्या नॉवेलमध्ये प्रचंड भीती त्या ठिकाणी, अतिशय मिस्ट्री म्हणजे रहस्य किंवा एकदम त्या ठिकाणी सुपर नॅचरल म्हणजे भूत प्रेत मृत्यू अशा प्रकारचं लिखाण त्या ठिकाणी या गोथिक नॉवेलमध्ये केलं गेलं आहे किंवा केलं जातं. द नॉवेल दॅट इन्क्लूड टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपर नॅचरल, डूम, डेथ ऑर हंटेड बिल्डिंग, एकदम भयानक अशा इमारती त्या ठिकाणी दर्शविल्या जातात. अशा प्रकारच्या नॉवेलला गोथिक नॉवेल त्या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. उदरिंग हाईट्स नावाची इमिली ब्रॉन्टिना या फिमेल नॉवेलिस्टची प्रसिद्ध अशी उदरिंग हाईट्स नावाची एक गोथिक नॉवेल आहे. त्यानंतर ड्रॅक्युला रिटन बाय ब्रॅम स्टोक आणि फ्रँकेनस्टाईन नावाची मेरी शेली ही जी कादंबरी आहे ही एक सायंटिफिक नॉवेल पण आहे आणि गोथिक नॉवेलसुद्धा मध्ये ही कन्सिडर होती. फ्रँकेनस्टाईन नावाची मेरी शेली यांची ही कादंबरी आहे. पुढे म्हणजे पुढचा जो प्रकार आहे कादंबरीचा, दॅट इज ऑटोबायोग्राफिकल नॉवेल, आत्मचरित्रात्मक कादंबरी असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आत्मचरित्र ऑटोबायोग्राफी म्हणजेच थोडक्यात कादंबरीकाराने स्वतःच्या जीवनाबद्दल, स्वतःच्या अगदी लहानपणापासून ज्या घटना त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहे त्या घटनांचं वर्णन ते कादंबरीच्या माध्यमातून करत असतात. अशा प्रकारच्या कादंबऱ्यांना ऑटोबायोग्राफिकल नॉवेल त्या ठिकाणी म्हटलं जातं. कधीकधी हे नॉव्हेलिस्ट्स कॅरेक्टरची नावं बदलतात, म्हणजे स्वतःचं नाव देण्याऐवजी ते त्या ठिकाणी एक दुसरं कॅरेक्टर त्या ठिकाणी नाव चेंज करतात, नेम चेंज करतात, सोशल इश्यूज क्रिएट होऊ नये म्हणून फक्त त्या ठिकाणी ते पात्रांची नावं बदलतात, परंतु ते मात्र त्यांच्याच जीवनावरती आधारित असतं. अतिशय प्रसिद्ध असे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स त्या ठिकाणी इंग्लिश लिटरेचरमध्ये आहे. सचिन तेंडुलकर यांची प्लेइंग इट माय वेज ही एक ऑटोबायोग्राफी आहे, प्लेइंग इट माय वे रिटन बाय सचिन तेंडुलकर, त्यांनी त्यांच्या जीवनावरती आधारित ती कादंबरी लिहिली आहे, जिला आपण ऑटोबायोग्राफिकल नॉवेल म्हणू शकतो. द डायरी ऑफ अ यंग गर्ल रिटन बाय ॲनी फ्रँक आणि माय एक्सपिरियन्सेस विथ ट्रूथ रिटन बाय महात्मा गांधी, मराठीमध्ये सुद्धा त्याची आवृत्ती आहे, सत्याचे प्रयोग, महात्मा गांधी यांनी ही लिहिलेली ऑटोबायोग्राफी आहे. त्याचबरोबर APJ अब्दुल कलाम यांची अग्निपंख म्हणजे द विंग्ज ऑफ फायर नावाची आत्मचरित्र त्या ठिकाणी आहे, ऑटोबायोग्राफी ती आहे. पुढे आहे ॲलिगरिकल नॉवेल, रूपक कादंबरी या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ॲलिगरिकल नॉवेलमध्ये इट इज अ स्टोरी दॅट बियर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग, सिम्बॉलिक मिनिंग मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल ऑर फिलॉसॉफिकल. आता ॲलिगरिकल नॉवेलमध्ये त्या ठिकाणी कादंबरीकाराला सांगायचं एक असतं, परंतु ते स्पष्ट किंवा डायरेक्टली न सांगता इनडायरेक्टली त्या ठिकाणी ते सांगत असतो. परंतु कशाबद्दल तरी त्या ठिकाणी कादंबरीकाराला एक प्रकारे टीका करायची असते, परंतु ती डायरेक्टली न करता ती इनडायरेक्ट करत असतात. वेगवेगळ्या शक्यतो प्राणी ॲनिमल्स हे त्या ठिकाणी ते पात्र म्हणून घेतात आणि त्यांच्या माध्यमातून एक वेगळ्या विषयावरती त्या ठिकाणी ते लिखाण करत असतात. त्याचा सिम्बॉलिक मिनिंग वेगळा असतो त्या ठिकाणी. मग सिम्बॉलिक मिनिंग हा मे बी पॉलिटिकल ऑर हिस्टॉरिकल ऑर रिलिजियस, त्या ठिकाणी धर्माबद्दल लिखाण करायचं आहे, परंतु डायरेक्टली जर केलं तर त्या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. म्हणून हे पात्रांचा आधार घेतात, ॲनिमल कॅरेक्टर्स वापरून त्या ठिकाणी त्यांना जे सांगायचे जे मांडायचे ते या ॲलिगरिकल नॉवेलच्या माध्यमातून मांडतात. त्याचबरोबर आता ॲनिमल फार्म नावाची एक अतिशय प्रसिद्ध अशी ॲलिगरिकल नॉवेल आहे. त्याचा विषय असा आहे कम्युनिझमवरती त्या ठिकाणी त्या ॲलिगरिकल नॉवेल म्हणजेच थोडक्यात ॲनिमल फार्म रिटन बाय जॉर्ज ऑरवेल यांनी कम्युनिझम हा इश्यू या नॉवेलच्या माध्यमातून मांडला आहे. कशा प्रकारे कम्युनिझम त्या ठिकाणी हा इश्यू जो आहे तो कशा प्रकारे समाजासाठी लोकशाहीसाठी तो घातक आहे ते त्या कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जॉर्ज ऑरवेल यांची ॲनिमल फार्म इट इज द बेस्ट ॲलिगरिकल नॉवेल इन इंग्लिश लिटरेचर. देन युटोपियन ऑर डिस्टोपियन नॉवेल हा एक पुढचा प्रकार आहे. युटोपियन किंवा डिस्टोपियन हा एक असा प्रकार आहे की ज्यामध्ये
जे वास्तविक आहे, वास्तविक जे युनिवर्स आहे यांच्यापेक्षा एक वेगळं युनिवर्स, एक इमॅजिनरी असं युनिवर्स किंवा सृष्टी निर्माण केली आहे, ज्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट आयडियल असते किंवा अतिशय त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीची, त्या ठिकाणी बेस्ट क्वालिटीची ती गोष्ट दर्शविण्याचा प्रयत्न केला असतो. इट इज अन इमॅजिनरी कम्युनिटी, एक त्या ठिकाणी काल्पनिक अशी कम्युनिटी, काल्पनिक त्या ठिकाणी कम्युनिटी तयार केली आहे. और सोसायटी, समाज, काल्पनिक असा समाज दाखवला आहे, पॉझेसिंग द आयडियल क्वालिटीज. आणि त्या काल्पनिक समाजामध्ये प्रत्येक गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी असणारे लोक, त्यांचं त्या ठिकाणी विचार, त्यांची मानसिकता, सगळं काही त्या ठिकाणी आयडियल असतं, अतिशय चांगलं त्या ठिकाणी दर्शविलं असतं. सिटी ऑफ रेफ्युजी रिटन बाय स्टार हॉक यांची एक इटोपियन किंवा डिस्टोपियन नॉवेल ही इंग्लिश लिटरेचरमध्ये प्रसिद्ध आहे. पुढचा प्रकार आहे सायकोलॉजिकल नॉवेल, ज्याला मानसशास्त्रीय कादंबरी असं म्हणू शकतो. सायकोलॉजिकल नॉवेल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगोनिस्ट. कादंबरीकाराने तो प्रोटॅगोनिस्ट जो असतो, नायक जो असतो, त्याच्या त्या ठिकाणी मनातील घडामोडी या कादंबरीच्या माध्यमातून प्रेझेंट केल्या असतात. त्या कादंबरीकाराने प्रोटॅगोनिस्टचं जी मानसिकता आहे, त्याचे जे विचार आहेत, ते विचार या कादंबरीमधून मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तो कादंबरीकार करतात. टू द लाईट हाऊस, व्हर्जिनिया वुल्फ यांची ही एक सायकोलॉजिकल नॉवेल लिटरेचर, इंग्लिश लिटरेचरमध्ये आहे. सो मानसशास्त्रीय कादंबरी म्हणजे थोडक्यात मानसशास्त्राचा, पण कुणाच्या, प्रोटॅगोनिस्टच्या, म्हणजे त्या ठिकाणी जे कॅरेक्टर आहे, सेंट्रल कॅरेक्टर आहे, त्या सेंट्रल कॅरेक्टरच्या एक प्रकारे मनाच्या घडामोडी, विचारांच्या घडामोडी या कादंबरीच्या माध्यमातून प्रेझेंट केल्या असतात. पुढे आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, हा एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे कॅरेक्टर्स असतात, त्या कॅरेक्टर्सच्या मनामधले जे विचार आहे ते सगळे जसेच्या तसे कादंबरीमध्ये मांडणे. म्हणजे पात्रांनी केलेला विचार आणि ज्या सिक्वेन्सने तो विचार केलेला आहे, तो विचार द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेलमध्ये जशाचा तसा मांडला जातो. म्हणजे जसा विचार केला तसा कादंबरीमध्ये मांडणे. इट मीन्स द फ्लो ऑफ थॉट्स, म्हणजे त्या ठिकाणी फ्लो ऑफ थॉट्स, त्या ठिकाणी विचारांचा सिक्वेन्स म्हणू शकता. इन्सिडेंट्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्स, जसे घडले घटना तशा सर्व कादंबरीमध्ये मांडणे. विचारांमध्ये बदल किंवा घडामोडी यांचा क्रमाने थोडक्यात मांडणी केली जाते. व्हर्जिनिया वुल्फ आणि जेम्स जॉयस हे अतिशय प्रसिद्ध हे टेक्निक वापरण्यासाठी इंग्लिश लिटरेचरमध्ये आहे. त्यानंतर बिल्डर्स रोमन नॉवेल हा एक पुढचा प्रकार आहे. बिल्डर्स रोमन हा जर्मन वर्ड आहे. इट इंडिकेट्स ग्रोथ, आणि या शब्दाचा अर्थ काय आहे तर ग्रोथ आहे, म्हणजे वाढ. म्हणजे या प्रकारच्या नॉवेलमध्ये द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगोनिस्ट्स माइंड स्पिरिट फ्रॉम चाइल्डहुड टू अडल्टहुड. म्हणजे जो नायक आहे त्या नायकाच्या अगदी लहानपणापासून तर त्या ठिकाणी वय त्याचं होईपर्यंत संपूर्ण ती ग्रोथ दाखवली जाते. संपूर्ण अगदी म्हणजे लहानपणापासून म्हणजे चाइल्डहुड टू अडल्टहुड हा जो संपूर्ण त्या ठिकाणी प्रवास आहे, जर्नी आहे, ती या प्रकारच्या बिल्डर्स रोमन नॉवेलमध्ये मांडली जाते. ग्रोथ त्या ठिकाणी दाखवली जाते, वाढ. मग ती फक्त शरीराची नाही तर त्या ठिकाणी विचारांची, त्या ठिकाणी स्वभावाची, त्या ठिकाणी त्याच्या विचारसरणीची सगळी त्या ठिकाणी वाढ, सर्व त्या ठिकाणी ग्रोथ ही अशा प्रकारच्या नॉवेलमधून दर्शविली जाते. बिल्डर्स रोमन नॉवेल असं त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. त्याचं एक्झाम्पल बघा, टू किल अ मॉकिंग बर्ड रिटन बाय हार्पर ली यांची ही एक बिल्डर्स रोमन प्रकारची कादंबरी आहे. आणि शेवटचा त्या प्रकार आहे सायन्स फिक्शन. आता हा एक नवीन अगदी 19th आणि 20th सेंचुरीमध्ये सायन्स फिक्शन त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. इट इज अ जेनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट सच ॲज फ्युचरिस्टिक सेटिंग, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पेस ट्रॅव्हल, टाईम ट्रॅव्हल, पॅरलल युनिव्हर्सेस, अशा प्रकारच्या म्हणजे अशा नॉवेल्स आहेत ज्यामध्ये सायन्सचा थोडाफार त्या ठिकाणी संदर्भ घेऊन एक वेगळं जग त्या ठिकाणी भविष्यात असं असू शकतं, वेगळी टेक्नॉलॉजी असू शकते, काहीतरी एकदम इमॅजिनेटिव्ह, परंतु थोडंसं ते सायन्सला धरून. तुम्ही रोबोट पिक्चर पाहिला असेल, रोबोट
ज्यामध्ये अतिशय त्या ठिकाणी आपण विचारही करू शकत नाही असं त्या ठिकाणी इमॅजिनेटिव्हली सर्व त्या ठिकाणी दाखवलं आहे. अशाच प्रकारच्या नॉवेलमध्ये या सायन्स नॉवेलमध्ये सुद्धा एकदम त्या ठिकाणी फ्युचरिस्टिक म्हणजे भविष्यात त्या ठिकाणी असं घडू शकतं, अशा प्रकारे लोक त्या ठिकाणी जमिनीवर न चालता हवेतून चालतील, त्या ठिकाणी कार्स हवेत त्या ठिकाणी उडतील किंवा म्हणजे लोकसंख्या वाढल्यामुळे वेगळं त्या ठिकाणी एक नवीन जग त्या ठिकाणी माणूस शोधून काढेल. मग त्या जगावर त्या ठिकाणी त्या जगामध्ये एक वेगळी सृष्टी असेल, वेगळं सायन्स असेल, वेगळी टेक्नॉलॉजी असेल, सर्व काही असं इमॅजिनरी परंतु थोडंसं सायन्सला धरून असं लिखाण करणं म्हणजे थोडक्यात सायन्स फिक्शन त्या ठिकाणी आहे. आणि फ्रँकेनस्टाईन मेरी शेली यांची 1823 यांनी ही नॉवेल लिहिली आहे जी सायन्स फिक्शनमध्ये त्या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो. सो दीज आर सम 11 to 12 टाइप्स ऑफ नॉवेल्स. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड वी हॅव कम्प्लिटेड 4.1 द हिस्ट्री ऑफ नॉवेल, ज्यामध्ये आपण अगदी डिटेलमध्ये सर्व त्या ठिकाणी टॉपिक्स पाहिले आहे, राईट फ्रॉम द हिस्ट्री टू द एलिमेंट्स अँड द types of novels. So you need to study all these